हॅलो विद्यार्थी मित्र हो. आज आपण चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सेकंड टर्म एक्झामचा मराठीचा पेपर पाहत आहोत. इयत्ता 7वी आणि मुलांनो हा CBS पॅटर्न आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, स्किप करू नका. पाहूया. पुढील उतारा वाचा, सूचनानुसार कृती करा. तर मुलांनो सुरुवातीला हा उतारा तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे आणि त्यानंतर मग प्रश्नाकडे वळायचं आहे. पाहूया पहिला प्रश्न. कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटलं पाहिजे असे सर म्हणतात? पहा, आता हे उत्तर आपल्याला कुठे 3 पॉईंटमध्ये लिहायचं आहे. तर हे उत्तर इथं आहे. तुम्हाला मी इथे टिक करून देणार आहे. ही सोपी ट्रिक तुम्हाला मी शिकवत आहे. आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू किंवा दुसऱ्याची मने दुखवू, तो दिवस म्हणजे वाईट असं समजलेलं आहे. आणि म्हणूनच आपण उत्तरामध्ये कसं लिहिणार आहोत बघा. ही आहे उत्तरपत्रिका आणि तुम्हाला ही शाळेकडून पुरवली जाते. तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, तर इथे तुमचं नाव, शाळेचं नाव, विषय मराठी, इयत्ता 7वी, दिनांक, ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशीची तुम्हाला दिनांक लिहायची आहे. तुमची डिव्हिजन काय असेल, A, B, तुमचा रोल नंबर आणि इथे पेपर झाल्यानंतर इथे सुपरवायझरची साईन तुम्हाला मिळेल. आता पेपरामध्ये प्रेझेंटेशन जर चांगलं ठेवलात तर तुम्हाला मार्क आउट ऑफ पडतात. पाहूया इथे कसं प्रेझेंटेशन आहे. तर इथे सुरुवातीला एक मोठी लाईन, त्यानंतर ह्या छोट्या 2 लाईन आहेत आणि इथेही एक शेवटला छोटीशी लाईन मारायची आहे. पहा, प्रश्न पहिल्यातलं ज्या छोट्या लाईनीमध्ये आहे तिथे ब कडं लिहिण्यासाठी आणि नंतर उपप्रश्न 1, 2, 3 जे काही असतील ते प्रश्न. पाहूया पहिल्या प्रश्नाची उत्तरे. आता इथं कोणत्या दिवसाला वाईट समजलं पाहिजे असं सर सांगतात. तर ज्या दिवशी आपण वाईट काम करू तसेच दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू आणि दुसऱ्याची मने दुखवू अशा दिवसांना वाईट म्हटलं पाहिजे असे सर म्हणतात. पहा, असं आपल्या भाषेतसुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकताय. नाहीतर मी तुम्हाला इथे सोप्या ट्रिकने दाखवलेलं आहे. ही ट्रिकसुद्धा तुम्ही वापरू शकता. हे बघा, इथे उत्तर मी टिक करून दिलेलं आहे. ते उत्तर तुम्ही आहे तसं जशास तसे बघून काढू शकता. दुसरा प्रश्न पाहूया. कोण कोणास म्हणाले ते लिहा. आजचा दिवस खूपच आनंदात गेला. पहा, असं कोण म्हणालं, तर इथे पहा अजय सरांना म्हणालेला आहे. अजय सरांना म्हणाला. दुसरा आहे कोणताही वार वाईट नसतो. कोण म्हणाले, तर सर अजयला म्हणाले. पहिलं उत्तर आणि इथे दुसरं उत्तर आहे. तिसरा प्रश्न पाहूया. हा शक्यतो स्वमत असतो, तुमच्यासाठी प्रश्न असतो आणि तुम्हाला जमले तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःहून उत्तर लिहायचं आहे. नाही तर आपण पॅरेग्राफमध्ये शोधूनसुद्धा ते उत्तर लिहू शकता. कोणताही वार वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले ते पाठातील उदाहरण देऊन स्पष्ट करा. आता उदाहरण आपल्याला द्यायचं आहे. तर कोणतं उदाहरण दिलं आहे पाहिजे ते सरांनी. तर इथे काय सर सांगतात, बाळा आपण काही खात असू तर आवाज येतोच ना, आणि मांजर हे सजीव आहे म्हटलं इकडे तिकडे फिरणारच ना, मग त्याच्या येण्या जाण्याने कसा काय अडथळा येऊ शकतो. आणि गाडीचं चाक किंवा बसचं चाक जर पंक्चर झालं असेल तर त्याला अपशकुन कसं काय मानायचं. अशी अनेक उदाहरणे सरांनी अजयला दिलेली आहेत. ते पहा, असे आपल्या भाषेत हे उत्तर खूप मोठं आहे. 2 मार्काला हे प्रश्न आहे. तर असं तुम्ही उत्तर लिहू शकताय. चला पाहूया पुढील प्रश्न पुढील पानावर. पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 1 आपण पाहिला. आता प्रश्न क्रमांक 1 हा प्रश्न पाहत आहोत. पुढील उतारा वाचा आणि सूचनानुसार कृती करा. खरं तर मुलांना सुरुवातीला संपूर्ण पॅरेग्राफ वाचायचा असतो आणि हे तुम्ही करणारच. आणि वाचून झाल्यानंतर आपण प्रश्नाकडे वळत आहोत. चौकटी पूर्ण करा. पाहिलं, राजगडाचे भौगोलिक स्थान दक्षिणेला कोणतं आहे, उत्तरेला कोणतं आहे, पूर्वेला कोणतं आहे आणि पश्चिमेला कोणतं आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे सांगायचं आहे. तर आपल्याला इथे अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे देणार आहे. ही एक सोपी ट्रिक आहे, तर सर्वांनी लक्षात ठेवावी. सुरुवातीला सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही पॅरेग्राफमध्ये टिक करून घेऊ शकताय आणि नंतर ती उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही लिहू शकताय. हे बघा, उत्तरेला गुंजवणी नदी. पहा, पहिल्याचं उत्तर आहे म्हणून आपण 1 नंबरचं टिक करून घेत आहोत. दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण. तिसरं आहे पूर्वेला पुणे सातारा रस्ता
आणि पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाता डोंगर, धरणाचे अभंग जलाशय. पहा इथं चारही दिशेला काय काय आहे हे तर स्पष्ट दिसतं आहे आणि हा 1 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता हे कसं मांडायचं हे मी तुम्हाला इथे दाखवते. पहा हे पहा इथे अतिशय सोप्या पद्धतीने आपण प्रेझेंटेशन ही मांडलेलं आहे. प्रश्न दुसरा आ, त्यातला पहिला प्रश्न, राजगडाचे भौगोलिक स्थान. पहा पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला आणि उत्तरेला काय काय आहे तुम्हाला मी पॅसेजमध्ये दाखवलेलं आहे आणि ही सोपी ट्रिक तुम्ही इथेही वापरू शकताय. आपण त्यात पुढील दुसरा प्रश्न पाहूया काय आहे. चौकटी पूर्ण करा. राजगड किल्ला वरील 3 माच्या. तर मुलांना हे पहा इथेच उत्तर आहे. पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या 3 माच्या आहेत. तर इथे 2 नंबरचं उत्तर आपण म्हणून टिक करणार आहोत. पाहूया. हे बघा पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी. आता त्यातला दुसरा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे राजगड. म्हणजे 1646 साली जो शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेला किल्ला होता तो कोणता असं विचारले. तर आणि हे सर्व पॅराग्राफ राजगडाविषयीच आहे, त्यामुळे तुम्ही राजगड हे उत्तर लिहू शकताय. हे पहा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. शक्यतो शेवटचे प्रश्न हे स्वमतला दिलेले आहेत. राजगडाला गडांचा राजा किंवा राजाचा गड हे विधान स्पष्ट करा सांगितलं. तर तुम्हाला काय लिहायचं आहे, तर इथे पॅरेग्राफमध्ये थोडंफार त्याचं उत्तर मिळेल. पहा, मावळातल्या सह्याद्रीच्या अतिउच्च शिखरावर वसलेला हा राजगड आणि म्हणूनच या किल्ल्याला राजगडाला गडांचा राजा किंवा राजाचा गड असेही म्हणतात. पहा इथे 3 नंबरचं उत्तर परफेक्ट दिलेलं आहे आणि हे आपल्या भाषेत पहा कसं लिहिलेलं आहे. कारण राजगड हा किल्ला मावळातल्या सह्याद्रीच्या अतिउच्च शिखरावर असलेला आहे, म्हणून राजगडाला गडांचा राजा किंवा राजांचा गड असे म्हणतात. पहा अतिशय सुंदर उत्तर आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. पहा त्या पुढील प्रश्न आपण पुढील पानावर लिहायचा आहे. मुलांनो पहा प्रश्न क्रमांक 2 मध्ये कविता आलेली आहे आणि या कवितेवरील ही प्रश्नोत्तरे आहेत. पहा ही संत जनाबाईंची अभंगवाणी आहे. ती वाचून घेतल्यानंतर आपण प्रश्नाकडे वळतोय. लिंबाच्या झाडाला म्हणजे जोड्या लावायच्या आहेत. लिंबाच्या झाडाला काय आहे, निंबू कडूपण म्हणजे कडवटपणा, म्हणजे इथेच उत्तर आहे. पहा असे तुम्ही लावून घेऊ शकता अगोदर. अमृताची मधुरता म्हणजे काय, अमृताची मधुरता म्हणजे काय, गोडवा, जो फळामध्ये जो गोडवा येतो तो गोडवा. इंद्रवान, पहा इंद्रवान कोणी घाली विष, बघा म्हणजे मुळातच विष असं इंद्रवानचा अर्थ होतो इथे. बचनाक म्हणजे इथे बघा, बचनागा अंगी कोण विष लावी, अंगात विष भिडणे. अशा जोड्या आहेत, अतिशय सोप्या आहेत आणि ह्या आपण उत्तरपत्रिकेमध्ये कशा लिहायचं हे तुम्हाला दाखवणार आहे मी. त्या पुढील अगोदर प्रश्न आपण क्लिअर करून घेऊया. शब्दार्थ पहा. युक्षा म्हणजे काय आहे, फळ. निवाडा म्हणजे निर्माण. निंबा म्हणजे लिंबाचे झाड, लिंबाच्या झाडाविषयी इथे माहिती दिलेली आहे. आणि बहिणी म्हणजे आपल्या बहिणाबाई. आणि स्वमत लिहायचं आहे. जसे बीज असते तसे फळ असते, याचा स्पष्ट शब्दात तुम्हाला मांडायचं आहे स्पष्टीकरण. तर पाहूया कसे उत्तर मांडलेले आहे. पहा ही प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितच लिहायचं आहे. पहा मुलांनो प्रश्न 2 त्यामधला 1, 2 आणि 3. पहा लिंबाच्या झाडाला ह्या जोड्या पुढेच लावायच्या आहेत. हे उत्तर पुढे लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण पुढे लिहिणार आहोत. ह्या जोड्या लावा आहेत. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, अर्थ लिहायचे आहेत. हे शब्द आहेत आणि हे त्यांचे अर्थ आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न हा स्वमत आहे. जसे बीज तसे फळ, या पंक्तीचा तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर काय सांगितले पहा, जर बीज कडू असेल तर फळ ही कडूच असते आणि बीज जर गोड असेल तर फळसुद्धा गोड जन्माला येते. अतिशय सुंदर असा अर्थ इथं तुम्हाला मांडलेला दिसत आहे. तर अशी मांडणीही तुम्ही आपल्या पेपरामध्ये करावी अशी माझी इच्छा आहे. पहा चला पुढील प्रश्न आपण पुढील पानावर पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न हा मुलांना नवीन पानावर घ्यायचा असतो. खूप प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. मुलांनो तुम्हाला मराठी विषय व्यतिरिक्त इतर विषयांचेही वार्षिक पेपर सोडवून हवे असतील तर तुमच्या कमेंटद्वारे जरूर कळवा.
पाहूया प्रश्न 2 कवितेच्या आधारे उत्तरे लिहा. ही पहा, आता उजाडेल ही कविता आहे आणि यावरील प्रश्न उत्तरे आपण पाहूया. पहिला प्रश्न मुलांनो पहा, किरणांची कलाभूत कशी मोहरेल असे कवीला वाटते. पाहूया हे उत्तर आपल्याला इथे मिळेल. हे बघा, खिन्न आंधळा अंधार आता उजाडेले, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल. पहा, हाय तशा ओळी लिहिला तरीही तुम्हाला थोडेफार मार्क मिळू शकतात, परंतु या कवितेमध्ये या ओळींचा अर्थ जर आपल्याला लिहिता आला तर लिहावा, कारण आपल्याला सुंदर उत्तर ते मांडता येते. पाहूया इथे कशी प्रकारे उत्तर मांडलेलं आहे. पहाट झाल्यानंतर सगळा अंधार ओसरेल आणि मग उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल असे कवीला वाटते. पहा, आपली जर शब्दांची भाषा जर चांगली वापरली तर उत्तर अतिशय सुंदर आणि योग्य प्रकारे मांडता येते. पहा मुलांनो, आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत. आता हे उत्तर सर्वांना माहितीच आहे. पहा, आनंदाने मृदू गळ्यात खग म्हणजेच पक्षी गाणार आहेत. पुढील प्रश्न पहा, पानावर दहीवर केव्हा हसेल. तर हे सर्व प्रश्न कवितेत टिकमार्क करून घ्यायचे आहेत अगोदर आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. हा पाहिजे मुलांनो पहिला प्रश्न, इथे दुसऱ्याचं उत्तर आहे, इथे तिसरा, इथे चौथा, पाचवा आणि सहावा. ही सर्व उत्तरे तुम्हाला कवितेतच मिळतील, परंतु ती आपल्या भाषेत तुम्हाला मांडता आली पाहिजेत. पानावर दहीवर केव्हा हसेल. तर पहा उत्तर, मुग्ध हिरवेपणात वारा हसेल आणि पानावर दहीवर मिसेल तेव्हा पानावर दहीवर हसेल. चौथा प्रश्न पहा, गारवा कशामुळे धरावेल. पहा, उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करीत त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल. पुढील प्रश्न पहा, प्रकाशाचे महादान कोणते. उजाडल्यानंतर दाही दिशा प्रकाशामुळे निळे आकाश भरून जाते आणि हेच प्रकाशाचे महादान होय. म्हणजेच प्रकाशाला महादान असे म्हटलेलं आहे, पण ते कोणते ते या उत्तरामध्ये तुम्हाला दिसून येईल. दाही दिशा प्रकाश पसरून जे निळे आकाश भरून जाते त्यालाच महादान म्हटलेलं आहे. सहावा प्रश्न पहा, उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे. हे सोपं उत्तर आहे. पहा, उजाडल्यामुळे अंधाराचे भय संपणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 3. मुलांना आता व्याकरणाचा भाग सुरू झालेला आहे. पहिला प्रश्न पहा, व्याकरण भागावर आधारित कृती. विभक्ती प्रत्यय ओळखा. आनंदाने. तर मुलांना पहा, आनंदाने यामध्ये प्रत्यय कुठला आहे, ने. मग ही विभक्ती कोणती झाली, तृतीया. तृतीयाची विभक्ती काय आहेत, नेईसी प्रत्यय काय आहेत, नेईसी आणि नेहीईसी. म्हणजे ने ह्या विभक्ती कुठली आली आहे, तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे, म्हणून विभक्ती आहे तृतीया. पाहूया, सरळ रूप लिहायचं आहे म्हणजे सामान्य रूप लिहायचं आहे. प्रकाशाचे याचे सामान्य रूप आहे प्रकाश. लिंग बदला. आता लिंग बदलत असताना पहा, 2 शब्द दिलेले आहेत. बैल, बैलचं लिंग ओळखा नाही म्हटलं, बदला म्हटलंय, त्यामुळे लिंग बरोबर शब्द आला पाहिजे त्याचा. बैल गाय आणि मोर लांडोर. आता पुढील चौथा प्रश्न आहे विरामचिन्हे. आता विरामचिन्हे सर्व तुम्हाला माहिती आहेत, याच्यावर स्पेशल व्हिडिओ माझा आहे, तोही तुम्ही बघू शकताय. पहा, हा आहे बघा अर्धविराम याला म्हटलं जातं आणि हे उद्गारवाचक चिन्ह आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 5वा, समानार्थी शब्द आहेत. तर समानार्थी शब्दामध्ये 2 शब्द आहेत. देश म्हणजेच राष्ट्र आणि संकट म्हणजे आपत्ती. इथे उत्तरही दिलेली आहेत, हे तुम्ही पाहू शकताय. आता 6वा प्रश्न काय सांगितलेला आहे, तर वाक्यात उपयोग करा. फक्त वाक्य लिहायचं आहे तुम्हाला, अर्थ लिहायचा नाही. मैदान गाजवणे. मग तुम्ही वाक्यरचना तुमच्या मनाचीही करू शकताय. पाहूया इथं कोणत्या पद्धतीने वाक्यरचना केलेली आहे. मैदान गाजवणे, विराट कोहलीने आज मैदान गाजवले. पहा दुसरा पहा, एका पायावर तयार असणे. हा वाक्यप्रचार आहे आणि त्याचं बनवलेलं वाक्य पहा, मुले खेळण्यासाठी एका पायावर तयार असतात. तिसरा आहे कपाळावर अट्ट्या पसरणे. पहा वाक्यरचना, पाठांतर म्हटलं की मुलं कपाळावर अट्ट्या पसरवतात. पहा अतिशय सोप्या पद्धतीने ग्रामरची रचना मी इथे मांडून दाखवलेली आहे. चला पाहूया प्रश्न क्रमांक 4. जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला
संजय संजना देशमुख यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. म्हणजे हे पत्र आहे अभिनंदनपर पत्र. पाहूया. पहा, सुरुवातीला अभिनंदन पत्र हे तुम्हाला नाव द्यायचं आहे आणि आता इथे सांगायचं आहे आपला इथे पत्ता आहे. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पत्र लिहिणार आहात, ते तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव आहे. तर आता मी असंच नाव घेतलेलं आहे, सुधा जोशी, स्टार प्लाझा, महाड, रायगड. आणि ज्या पेपराची दिवसाची दिनांक इथं तुम्हाला लिहायची आहे. आता तिथे नाव दिलं आहे की अभिनंदन करणारा विद्यार्थी, ज्याचं अभिनंदन करायचं तो विद्यार्थी कोण, तर संजना आहे. मग तिचंच नाव इथं तुम्हाला लिहायला लागणार. प्रिय संजना, कॉमा द्यायचा आहे. तुझे त्रिवार अभिनंदन. पहा, अभिनंदनाचे पत्र तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकताय, पण इथे मी मांडणी केलेली आहे खूप छान, तीही तुम्ही लक्षात ठेवायची आहे. कालच वर्तमानपत्रात तुझा फोटो पाहिला. तू जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलास. मला खूप आनंद झाला. तुला लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. तुझं ध्येय, तुझं स्वप्न आता पूर्ण झाले आहे. तुझा सराव असाच चालू ठेव. तुझं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. कळावे, आपली सुधा जोशी. पहा, अतिशय सुंदर वाक्यरचना केलेली आहे. तर मुलांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल, तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. मुलांनो, 5वा प्रश्न काय सांगितला आहे पहा. खालील शब्दांचे एकत्र गुंफन करून सुंदर कथा तयार करा. म्हणजे कथालेखन, कहाणी लेखन आहे. मुले नदीत बुडणे, मुलांना वाचवणे, बालवीर पुरस्कार. मला वाटतं अशा पद्धतीच्या कहाण्या तुम्ही भरपूर ऐकलेल्या आहेत, टी व्हीवर सुद्धा पाहिलेल्या आहेत. पाहूया ही कहाणी कशी लिहिता येईल आपल्याला. पहा, एका मुलीची कहाणी इथे लिहून दाखवलेली आहे आणि त्याला पहिल्यांदा शीर्षक दिलेलं आहे बालवीर सुधा किंवा सुधाचे धाडस, असंही तुम्ही नाव देऊ शकताय. पाहूया काय आहे या कथेमध्ये. एकदा सुधा आणि तिच्या मैत्रिणी अंगणात खेळत होत्या. जवळच नदी होती. त्या खेळत खेळत नदीकडे गेल्या. खेळून झाल्यानंतर हातपाय धुवायचे म्हणून त्या पाण्यात उतरल्या. अचानक त्यातील दोघी पाय घसरून पाण्यात पडल्या आणि बुडू लागल्या. सुधाने ते पाहिले आणि ती 8 वर्षाची सुधा पटकन पाण्यात उडी मारली आणि त्या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती सुद्धा लहानच होती. दुसऱ्या मुली ओरडाओरड करू लागल्या, वाचवा वाचवा. त्यावेळी शेजारच्या शेतातील माणसे काम करत होती. त्यांनी ऐकले आणि ती तिथे धावत आली आणि त्यांनी ताबडतोब एक दोर पाण्यामध्ये टाकला आणि या दोराला धरून सुधा आणि तिच्या मैत्रिणी सुखरूप बाहेर आलेल्या आहेत. सुधाच्या या धाडसाचे कौतुक आता सर्वत्र पसरले होते आणि म्हणूनच तिच्या धाडसाचं खरोखरच कौतुक इथे करण्यात आलेलं आहे. पहा, सरकारने सुधाला बालवीर पुरस्काराने सन्मानित केले. खरंच सुधाने आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलींना वाचवले होते. पहा, अतिशय अशी बालवीर सुधा, म्हणजे लहानपणातच तिने किती मोठा पराक्रम केलेला आहे पहा. आणि म्हणूनच या कथेला आपण बालवीर सुधा किंवा सुधाचे धाडस असेही नाव देऊ शकतो. असे कथालेखन, कहाणी लेखन आपल्याला परीक्षेमध्ये करायचं आहे. पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पाहूया. निबंध लेखन. मुलांनो, 6वा प्रश्न आहे 8 मार्काला. म्हणजेच निबंध लेखन हे तुम्हाला किमान 15 ओळी तरी तुम्हाला लिहिलं आवश्यक आहे. पहा, कोणते आहेत निबंध. मी पाहिलेला गड, मोबाईलचे फायदे व दुष्परिणाम आणि प्रदूषण एक समस्या. कोणताही एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे. पहा, इथे कोणता लिहिलेला आहे. तर इथे निबंध लेखनामध्ये मी पाहिलेला गड हा निबंध आपण बघायचा आहे. पाहूया. मी प्रथमच सहलीच्या निमित्ताने पाहिलेला गड म्हणजे रायगड. अद्भुत अप्रतिम असं सौंदर्य. ज्या गोष्टी मी पुस्तकातून ऐकल्या, पुस्तकातून वाचल्या, त्याच गोष्टी मी प्रत्यक्षात तेथे पाहिल्या. तेव्हा समजलं आपल्या शिवाजी महाराजांनी रायगडाचीच निवड का केली राज्याभिषेक सोहळ्यासाठी. तेव्हा आम्हाला समजलं रायगडावरील सर्वच ठिकाणे आजही माझ्या डोळ्यासमोर येतात. डोंगरकुशीतून पायऱ्या चढत चढत वर जाताना लागलेला हिरकणी कडा, पायथ्याशी जिजामातेचा राजवाडा, गडावर पोचल्यानंतर तिथे असलेली बाजारपेठ, धान्याचे कोठार, 8 राहण्याच्या खोल्या आणि तेथील स्नानघरे, हत्ती तलाव,
महाराजांची तळघरातील बैठक खोली आणि जिथे राज्याभिषेक झाला ते ठिकाण आणि तेथे येणारा आवाज आणि शेवटी टकमकटोक अशी अनेक ठिकाणे या गडाचे सौंदर्य सांगून जातात, महत्त्व सांगून जातात. असा हा अविस्मरणीय गड म्हणजेच मी पाहिलेला रायगड. चला बोला शिवाजी महाराज की जय. अतिशय सुंदर असं लिखाण आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. तर मुलांनो, नक्कीच या पेपराचे स्पष्टीकरण तुम्हाला आवडेल. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा. आपला अमूल्य वेळ काढून आपण सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.